मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। कुपवाड हत्याकांडाची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून तातडीने दखल, अनाथ मुलांच्या भवितव्यासाठी शिंदेंचा मोठा निर्णय। कुपवाड सांगली येथे घडलेल्या अत्यंत अमानुष दुहेरी हत्याकांडाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतली आहे। आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा तसेच प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली। कुपवाड येथील या घटनेत मनीषा मोहन केसरकर यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेले त्यांचे पती मोहन केसरकर यांचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, आरोपी दोषी सिद्ध झाल्यास कायद्यानुसार मृत्यूदंडाची कमाल शिक्षा मिळावी आणि तपासात अन्य व्यक्तींचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। केसरकर दाम्पत्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या 2 मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे। त्यामुळे त्यांच्या शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च, संगोपन आणि भवितव्यासाठी आवश्यक मदत शासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली। निवेदनाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना दूरध्वनीवरून प्रकरणात कठोर आणि तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। तसेच या घटनेमुळे अनाथ झालेल्या 2 मुलांच्या शिक्षण व भवितव्याबाबत संवेदनशील भूमिका घेत त्यांच्या शिक्षणाचा व खर्चाचा भार आपण घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले। आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष बजरंग भाऊ पाटील, विलास देसाई, जहीरभाई मुजावर, नानासाहेब शिंदे, आशिष साळुंखे, डॉक्टर सतीश देसाई, अमोल पाटील, सुरेश टेंगले, अरुण मोरे, दादासो पाटील, ओमकार भोसले आणि शमशेर नदाफ आदी उपस्थित होते। कुपवाड दुहेरी हत्याकांडाची तातडीने दखल घेऊन पोलीस प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्याबद्दल तसेच 2 अनाथ मुलांच्या शिक्षण व भवितव्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिल्याबद्दल सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले। आम्ही महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना एक निवेदन दिलं। कुपवाड जिल्हा सांगलीमध्ये हा जो अमानुष प्रकार घडला की नवरा आणि बायकोची हातोड्यानं मारून त्या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्या आरोपीला ताबडतोब कठोर कारवाई करावी, अशा मागणीचं निवेदन आम्ही शिंदे साहेबांना दिलं। शिंदे साहेबांनी तातडीनं एसपींना फोन लावला आणि त्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी, जलदगतीनं न्याय मिळावा दाम्पत्याला, असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं। त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या कुटुंबांची सुद्धा जबाबदारी, कुटुंबातल्या मुलांची सुद्धा जबाबदारी ही शिवसेनेच्या वतीनं घेण्याचं तिने या ठिकाणी सांगितलेलं आहे। मी मनापासून शिंदे साहेबांचं आभार मानतो सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, की अतिशय संवेदनशीलपणे प्रकरण त्या ठिकाणी सांगितल्या आरोपीला त्या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केला आणि त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो।